आज से हम करेंगे व्लॉगिंग बड़ी वाली। आज भाई का स्क्रिप्ट राइटिंग देखो, हँड रायटिंग डे बाय डे. हॅशटॅग हँड रायटिंग. 10वी नंतर असा अभ्यास चालू त्याचा. आणि आम्ही भाऊ चालला आता घरी, त्याला व्हिडिओ दिले. आता आपण पण जाऊ जळगावला. आज काय झालं मी तुम्हाला सांगतो. आज त्या माझ्या भाच्यानी माझ्या लॅपटॉपवर काम करत असताना सुसू केली. लॅपटॉपचा खराब झाला. लॅपटॉप खराब झाला, काहीच नाही झालं दुसरं. आता त्याला रिपेअर करायला आज जळगावला जावं लागेल, कारण की एडिटिंग त्यातच होती. चला मग आता डायरेक्ट स्टेशनवर भेटू. बाय बाय. बाई नाही चावलं बी तरी चालेल, पण आपला कॉन्टेंट बनेल. तुम्ही हा. बघशाल की ओंकारला कसा लागलाय बिचारा. तुमच्यासाठी एवढं करतोय, अरे तुमच्यासाठी कुत्र्याला स्वतःहून चावून घेतोय. बाय, फॉलो करा जरा, सबस्क्राईब करा थोडं. पहिला व्लॉग आहे बरं का, फॉलो करा. स्वतःहून तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे, डोळे बंद करून. तर मंडळी आजपासून आपण ब्लॉगिंग सुरू करतोय. तर मला या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला मोठेवाले ब्लॉगिंग आवडतील का ते पण मला सांगा. मी अजून ठरवलं नाही की हिंदीमधून करणार आहे का मराठीतून करणार आहे, पण करायचं म्हणून सुरू करतोय. आता पोचलो स्टेशनवरती आणि आता जाऊया जळगावला फक्त लॅपटॉपसाठी. बाचेचे मस्त करामध्ये. चला भेटू आता डायरेक्ट जळगावमध्ये भेटू, नाही तर गर्दी नसली तर रेल्वेमध्ये पण भेटू. चला. हा रे, त्या दिवशी गेलं सगळ्या पोरांचा मेसेज मला, काय दर्शन तू फेमस झाला म्हणे. म्हटलं नाही रे. अरे आजपासून मी वाकडे ब्लॉगिंग सुरू करतोय रे. चाल मग. अरे फोटोग्राफर देख सकते हैं, मैं जा रहा हूँ जलगांव. मेरा कुछ काम नहीं, पर मैं जा रहा हूँ टाइम पास क्या करने. करने जा रहा हूँ मुझे नहीं पता. कशासाठी चालला? काय बोलता, पेपर रे 15 पेपर लिहिले म्हणजे पेपर लिहायला झालं डायरेक्ट पेपर अभ्यास करून पुढे चाललाय पेपर आली आहे. जागा भेटून गेली, चॉकलेट बी भेटून गेली. हा त्याची बॅग विसरून गेला होता रेल्वे मध्ये. थोडं तिकडे सरक ना, थोडं तिकडे सरक. आज मेमो पहिल्यांदा रिकामी पाहतोय मी. अरे तर काय स्क्रीनला टच करायचं नॉर्मल आहे. मग असं चालू कुठे लगेच स्पर्श काढायला. थँक्यू. शिस्त तुला बसायची. अरे रे गाडी. हा मग दर्शल भाऊची नोट बघा, VIP नोट 449900. कुठून भेटली रे? हो ती सापडली, कॅमेरा गाडी सोडून सापडले. कडे काय जपून ठेवली पण डायरेक्ट. अरे जुनी रे. कडे रे. कुठं रे? हा चल. म्हटलं आपण तिकडून उलट्या साईडला उतरलो आज आपण. तर मंडळी आपण इथं पोहोचलेलो आहे आता जळगावला. आज पहिल्यांदा ब्लॉगिंग करतोय बरं का. फुल टाइम रे, मजाक नाही. कोणी घातली तिथे चाबी टाकायला लागते. अरे चला. त्या दिवशी गावात चालू केलं, पुरी पब्लिक साईडली ती पब्लिक खाली. गर्दी असतात नाही हो. कोणीतरी दाबलं रे यार. काय यार, कोणतरी दाबून दिलं यार. जावं लागेल आता चालत चालत. पोहोचलोय आता आपण जळगावला. आणि आता आपण पहिले गोलानीला जाऊ आणि तिथं आपला लॅपटॉप टाकू, बघू होतोय का, नाही तर डायरेक्ट जाऊ तिकडं. काय सर्वज्ञला नाही पोहोचलेलो आहे आपण जळगावमध्ये. चालला आपला भाऊ. आणि आता आपण चाललो गोलानी मार्केटला. ही तर बिल्डिंग तुम्ही सगळे ओळखतातच, जळगावची पेहचान. चला लॅपटॉप टाकलाय. आता चाललो आपण SSD घ्यायला. लॅपटॉप त्यांना द्यावा लागला, ते बोलले खोलून चेक करतो. चालेल म्हटलं. आता चाललो गोलानी मार्केटमध्ये आता SSD घ्यायला एक दुसऱ्या कॉम्प्युटर स्टोअरला. भाई फर्स्ट टाइम गोलानीला आलेलो. असा कन्फ्यूज होतोय बाई, कुठून काय निघतंय, कुठून कुठं जायचंय, दुसरा मजला कुठं जायचंय, काही समजत नाही. व्हाईट हाऊसला जायचंय आपल्याला. व्हाईट हाऊस दुकाने का काय माहिती, जावं लागेल.
भाई साव काय भाई डोकर चोकरून गेला मला डायरेक्ट. गुडगुडी हाय हाय हॅलो. बोलायलाच तयार नाही हो माझ्याशी कोणी. परत यावं लागलं आपल्याला कारण की आपण पावतीच घेतली नव्हती. मला माहितीच नाही पावती बनवावं लागते. परत त्यांनी फोन बोलवलं पावती घेऊन. अर्धी लावली ना अर्धी कट केली आहे सगळ्या येड्याने म्हणून तो तसा विराळ अजून. असं आहे का? एक अर्धी इकडची बाजूची बी राहू दिली केवळ आणि अर्धी बंद केली. पाहू आता ते पुरीला हिसाब काय होतं. खूप फिरलो बुडा पूर्ण गोलाने फिरतोय मी आज. मजा येते फिरायला पण इकडे पण आहे आता. एक नवीन दुकानं भेटताय मला डायरेक्ट आज. म्हणजे पहिल्यांदा आलो बरं का मी. लय मोठं आहे बाबा. लय फिरलो. हरवून गेलो तो. बाई आपल्या लॅपटॉपचं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी. आता ट्रेननी बघतो आता चालत जातो. बाई स्क्रीन लावली 1 नंबर स्क्रीन लावली बरं का. लॅपटॉपचं पूर्ण काम झालं आज. ऑर्डरला पण जायचं आहे तेव्हा तुम्हाला भेटतो आता. सॉरी पोहोचलो आता आपण स्टेशनला. ट्रेन लेट आहे. थांबावं लागेल. दर्शन पण येतोय मग दर्शन सोबत जाऊ आपण घरी. आज आजचा पहिला ब्लॉग भारी होता. आज गर्दी नाही आहे एवढी. भाऊ परत भेटताना येताना पण भेटला जाताना पण भेटला. अरे हाय कामियानी भाऊ आता आम्हाला. आता आम्ही कामियाने जाणार आहे तसं तर. एकदम मागे जाऊ. हा मागून चालत चालत पुढे येऊ कारण टीसी नाही खाल्लं तर पुढे देणे. टीसी कशाला धरण काय हे नाही का तुझ्याकडे? हो तरी बी धरतो नाही रे. ट्रेन आलेली आपली. फर्स्ट क्लास मध्ये आम्ही सगळे बसताना उभं आहे. आता बसून घेऊ. एसी रे बाई. इथं बघा फॅन नसतो. एसी डेरिंग डेरिंग. रुक जा भाई उधर से आ जा. भाई आला एक टीसी. एक जण आता पाठवतो इकडं. आम्ही प्रत्येकाला विचारतोय टीसी आला टीसी आला. तो म्हणतोय हा भाई हा सेंट्रलला जा. म्हटलं नाही बाई नाही आम्ही थोड्या वेळ बसू. टीसीने जर उठवलं तरच आम्ही जाऊ. जावं लागतं. स्पेस मध्ये उभा राहतो. पुढे जाताल ना रे शेवटी. काय राव काय करतो स्पेस मध्ये उभा राहतो. चाल बोलता. स्पेस मध्ये थांबून तिकडून रिझर्वेशन काढता येत नाही आता. असं आहे का? इकडेच फक्त रिझर्वेशन निघतं. तिकडे निघतं तिकडे निघत नाही. बापरे. रिझर्वेशन नाही लोकल तिकीट. नवीन माहिती भाऊ कडून. इथूनच रिझर्वेशन निघतं तिकडून निघत नाही. आम्ही ऑनलाईन करतो मोबाईल वरून. ते बेकार असतं ते कधी कॅन्सल होऊन जातं कळत नाही ते. हा ते बी बरं. लोक कसे आपल्याला सरांपर्यंत सोडतात. डायरेक्ट डाली ईडी वो ऐसे ठीक है. चालेल सर पूर्वीमध्ये मी तिथे गाडी आपण लावली तिथे लावली की प्रॉब्लेम नाही झाला ना. हाँ भाई उसने स्कूटी ऐसे आगे लेके गई कि वो गिर गई. घुटने पे लगी उसको और फिर पापा गए उसको उठाया
और फिर बोले आराम से जाओ, कोई मैं तुमको कुछ नहीं कह रहा हूँ, तुम आराम से जाओ। पापा ने आराम से उसको इसकी पूरी जगह की, और फिर पापा ने उसके फादर को कॉल किया, उसके मतलब लड़के के पापा को कॉल किया, और फिर तब जाके उसको छोड़ा। तो उसके पापा आए थे उसको लेने के लिए, भाई कुटाई हुई थी उसकी, हम लोग के सामने कुटाई। मस्त है सर, एडवर्टाइजमेंट लेवल देख रहे हैं, एडवर्टाइजमेंट लेवल खतरनाक है एकदम। नहीं ना, हाँ नहीं है, चलिए। मस्त चढ़ेगी। हेवी ड्राइवर, हेवी ड्राइवर गाड़ी ये ना, आप बेकार ट्रेन है आप पहुंच गए मंदिर को। हाँ चलो, मोबाइल में पोर्ट्रेट वाला करेंगे या रील वाला वीडियो, क्योंकि मैं सिर्फ वर्टिकल वाला ले रहा हूँ। चलो हम पहुंच गए यहाँ पे, क्योंकि आने वाले सब देखेंगे, हाँ सब देखेंगे, सब देखेंगे है ना। हाँ और गर्दी भी होगी तो प्रमोशन हो जाएगा सर, इंस्टा आईडी डाल दो। सब लोग देखेंगे, सेफ है ना, और चारों तरफ जैसे धागा वाले कौन उसने यहाँ मोबाइल को ब्रांड को बहुत बड़ी बन जाएगी बात। ये कुछ डर लगता है, मैं उधर भी जाऊंगा नहीं अभी। क्यों? वो को डर लगता है सर मुझे। क्या बोलते हैं इसको? बर्गर का पेड़, बर्गर, हाँ बर्गर का पेड़। आजची पूर्ण रात्र बिफोर सेफ्टी पर्पज दोरी। दोरी एवढी लावलेली, मग काय फक्त एवढे जण इथून नाही जाणार, इथून तर लहान मुलं पण चालले जातील इथून, याच्या खालून दुसऱ्याला लावलेलं। आता आपण चाललोय त्या सरांच्या घरी। चलो सर, अगर हम उधर गिर गए तो तिथे तर ते होते, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही। ती आम्ही लवकर केली, ते एक दिवस आणि एक रात्र। खाना पीका खा के हम चले मंदिर पे रंगोली निकालने के लिए। नमस्कार बाबा। हाँ 3 पीरियड पढ़ाई होता, 3 पीरियड। अरे हाँ, अरे हम कहाँ से घुसे? सर घुसो, हाँ घुसो। ओहो ट्राई हार्ड। ओ मर गया, हाँ निकल गया। इससे बड़ी होने वाली, तू देखना अभी सुबह आएगा, तेरे इधर क्या हुआ होगा। हाँ उनका एक स्टोरी डालेगा ना भाई। हाँ चलेगा ना।
मेरा नंबर मेरे पास है, उसमें से डाल दे तू। आज की रात महादेव जी के नाम। हाँ अच्छा, नहीं हमारे लिए। क्या कर रहे हो रे तुम दोनों? कुछ नहीं। देखो सिर्फ हमको फिर अभी। सर का प्रोपोर्शन एकदम सिस्टमेटिक काम करते हैं सर, एकदम साइंस की बंदे है ना, इसके लिए प्रोपोर्शन एकदम 0.5 वगैरह है कि नहीं? सॅटिस्फाईंग थिंग होती असा पुरी गाल्यावर रांगोळी असं हातात घ्यायचं आणि मग तिला असं सोडायचं, सॉफ्ट सॉफ्ट एकदम. सर मस्त रांगोळी टाकत असताना अच्छे वो आप पहचानते नहीं नाम है अच्छे। तुम्ही आता बघा एंड पर्यंत रांगोळी कशी होते. क्या कर रहे हो अमन सर? तो बहुत सारी बट काम बहुत सारा है, वी हैव टू डन इट बिफोर 4 AM. हो, ऐसा इनको लग रहा है 4 बजे से पहले हो जाएगी, पर ऐसा होने वाला नहीं है। बट ऐसा होने वाला नहीं. हां लेवल असं एकदम त्यांच्यामध्ये टॅलेंट असतं, ते कोकणी लोक एकदम त्यांच्या म्हणजे घरामध्ये आर्टिस्टच राहतो प्रत्येक डायरेक्ट. अरे बाप रे. हां ते करायचे ना, तर मग मी त्यांचं पाहून मला पण आवडायला लागलं की मस्त राहतं बाई, चांगलं छान नवीन होतं ना. तुम्ही त्याचा प्रत्यक्ष पूर्ण हे करून टाकशाल इथे, तुम्ही बघा ना सर सकाळी आले झोपेत पण दिसेल ना. हो. नाही मला ते म्हणजे एकदा त्याच्यात हे झालं ना की माणसाचं म्हणून त्याच्यात लागतं. आता आपल्या सरांच्या फ्रेंडचा लग्न होतं सागरपुडा, तर सरांना वाचता नव्हते, सरांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, तर शुगर केन सेरेमनी. पर एक्चुअली में क्या बोलते थे? साखरपुडा समारंभ. अरे नहीं, इंग्लिश में एंगेजमेंट से मेरे को लगा मेरे को भी याद नहीं यार. सर एकदम मस्त पैकी खतरनाक काढताना. ओ बापरे, काय फेकर काढताय सर. मोबाईल मध्ये वेगळंच दिसतंय, सरांनी काढले ते वेगळंच दिसतंय. सर एकदम मस्त, एकदम आराम से सारे लोग हमको देखते हुए यहाँ पे, इधर हम सब कर रहे काम. नाही कसं आहे, सकाळी पण करून का नाही सांगा. आता उपयोग केला म्हणजे पाहिजे काम. आणि रांगोळी ती एक नंबर बनली डायरेक्ट. बघा ते केस काय दिसत आहे, काय ते केस. उद्या 5 ते 7 हजार लोकांचा साबुदाणा. संध्याकाळी दीपोत्सव राहील, त्याच्यात जवळजवळ 4,500 जीव लागतील ॲट ए टाइम. बापरे. उद्या संध्याकाळी 6:15 चालू होईल दीपोत्सव, आणि दीपोत्सव चालेल 7 म्हणजे 7:30 पर्यंत. तेव्हापर्यंत 500 शॉटचे फटाके चालतील, म्हणजे 500 शॉट्स जे येतात ना ते फटाके चालतील, म्हणजे 1.5 तास तो फटाका चालेल एकांचा. आणि तो संपत नाही तर 240 ॲडिशनल आहे, म्हणजे संपायच्या वेळेला लागून जाईल. म्हणजे तो 1.5 तास पूर्ण आकाशवृष्टी फटाके चालते. मग त्याच्यानंतर 7 ते 7:30च्या दरम्यान गजानन महाराजांची बावन्नी चालू होईल. ती बावन्नी चालेल 8:15 पर्यंत. 8:30ला कीर्तन चालू होईल. कीर्तन चालेल 11 पर्यंत. मग 11 नंतर फक्त मी येणे देव, बाकी कोणीच नाही, भाऊ सुद्धा नाही, माझ्यासोबत ब्राह्मण. मग ती पूजा सकाळी 4 वाजेपर्यंत. मग सकाळी उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 6 वाजेपासून पण म्हणजे जेवण स्वयंपाक चालू जाईल.
9 वाजेला संत बसतील. सोमवारच्या दिवशी जे संत आहे ते जवळजवळ 35 संत आहे सर्टिफाईड. ते 9 ते 10च्या ते संतांची पंगत व्हायलाच पाहिजे. मग 10 ते 10:30 ब्राह्मणांची पंगत होईल. त्याच्यात जवळजवळ 50 ब्राह्मण. मग 10:30 पासून गावातलं महाप्रसाद झाली. तर गावातल्या महाप्रसादाचं आमचं टार्गेट आहे 15,000. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आप्पा दुबई गेलेले आहे तेच आप्पा आमच्याकडे असतात. पण आम्ही सगळं नाही बरोबर इथे दिसत तुम्हाला माहिती बरोबर. हो कुंभ चला चालेल. येस कंटिन्यू. परत लागू आता आपण आपल्या रांगोळीच्या कामाला. आहेत पण फक्त हे सगळे आमचे आणि ते फक्त नावाचे ते बाकी आमचे. बाबा गच्ची नाही गच्ची 2-4 वर्ष झाला. एक माणूस आला होता, भाऊ पिलेला होता, मोबाईल ठेवून चालला गेला. नाही गेला. अरे देवा. ओ सर खतरनाक बंदा. सर त्या मांजरीला बोलवत होते. कार्यक्रम हो जाय. कोणीच नाही, सगळे शांत, फक्त सर आणि आम्ही. वनीचीवाली ऑटोमॅटिक आहे. मस्त. आम्ही तर रांगोळी करतोय, कोणीच नाही आहे, भीती बी वाटत नाही आहे. आणि महाशिवरात्री आजच आहे ना सर? नाही आजच आहे ना? आजच आहे. हां लवकरच तुम्हाला खबरी काढतच राहू. आजचा ब्लॉग आहे ना हिंदी मराठी मिक्स डायरेक्ट. आज आहे ना हिंदी मराठी मिक्स, एकदम मस्त, एकदम खिचडीचे डायरेक्ट. तो इतना मत करो रिकॉर्ड मेरे पास उतना बस. रोज अप डाउन नहीं, सैटरडे संडे को घर आते हैं वो लोग. हाँ दीदी सैटरडे संडे को घर आते हैं. गाड़ी लगाते हैं वो लोग कहाँ पे? यहाँ पे. रात्रीचे वाजले 3:45 आणि आमची रांगोळी अजून पण बाकी. होईल का आज? होईल का? होईल तुम्हाला माहिती. तर इथं आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. शैलेश सरांनी रांगोळी कंप्लीट केलेली आहे. आमची आता झोप कंप्लीट व्हायची बाकी आहे. आणि आता आपल्याला इथं बॉर्डर करायची आहे. बॉर्डर और फिर हम जाएंगे गाड़ी में, सो जाएंगे. अक्सर गाड़ी चलाएंगे, रंगोली करके फिर गाड़ी में बैठ कर सो जाएंगे. हाँ बीच में जरा नाश्ता पानी भी करके जाएंगे अगर खुला हुआ तो. चाय भाई, कॉफ़ी भी. सकाळचे 5 वाजलेत. आपली रांगोळी कम्प्लीटच होते. 4:30. हां 4:30 झालेत. 4:40 रे हो पोळी बंद झाली. 4:40 लोक मंदिरात आता दर्शन करायला येत आहे. तरी पण आपली रांगोळी बाकी बरं का, चालूच आहे. रामन सर एकदम मस्त मन लावून त्यांचं काम करत आहे. एकदम जे मेहनत. बच्चे देखेंगे धीरे उसको धीरे
साबुदाणा खिचडी भेटेल. तर आपली रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे आणि सकाळचे वाजले 6 आणि हळू जरा. मस्तपैकी आता तिथं खिचडी वगैरे बनवणार आज सगळ्यांसाठी. खिचडी म्हणजे साबुदाण्याची खिचडी. आणि आता आपण हातबीत धुतले आणि आता आपण निघतोय आता आपल्या पाचोऱ्याकडे. रांगोळी एकदम कडक झालेली आहे बरं का. बघितले ना तुम्ही. आता मी काही व्हिडिओ मध्ये टाकूनच देईन. चला भेटू आता डायरेक्ट पाचोऱ्यामध्ये. नाही गाडीत बसल्यावर चहा पिऊ आणि लगेच निघू. शॉर्ट सर्किट. ओ माय गॉड. भगवानची आ गए. कांड हो गए. इधर गेले आदमी का नहीं ना कंपनी दिख रही तर आता आपण चाललोय मंदिर सोडून आपल्या पाचोऱ्याच्या दिशेने. तर चला मग आता. पूर्ण गावातली लाईट गेलेली. कुठं कुठं लाईट दिसते का? पूर्ण गावातली लाईट गेली बाबू. सर स्नॅप डालतायत आम्ही. सर स्नॅप नाही सर. ये क्वार्टर्स किसके हैं? क्वार्टर्स नहीं रे वो. किसने? अरे भाई वो तर पब्लिक गुड मॉर्निंग. आज आपण चाललोय. आज महाशिवरात्री आणि आज आपण चाललोय महादेवाच्या मंदिरात. बघा सतीय मस्त एकदम एक ड्रायव्हर. हा हा. अरे माऊली. आज एकदम भोलेनाथ जी का जब होने वाला है दिन भर. एकदम मस्त से. अभी हम जा रहे पहले सर के यहाँ पे. हर हर महादेव. अरे महादेव. चलो अभी मिलते हैं आपको आगे आगे. तुला आता व्हिडिओ एकदम काढतो खूप. बंदा तिकडे चालला गेलेला आहे म्हणतात. हा सर. अरे भाई काय आपण काय बघून घेतलं म्हणजे आपल्याला पैसे भेटतील रे आज. पैसे नाही रे मुंगस येतो तिकडे सापसुई थोडी. अरे मग रे मुंगूस बघितल्यावर पैसे भेटताना रे. चांगलंय चांगलंय. साप येत नाही. आपण सरांच्या घरी आलो. सर काय रे. सर कुठे आहे? सर वरती. आज महाशिवरात्रीचं वाटतं जब बीप करते का काय हवन. हा कोण तपस्या. हा हा. हर हर महादेव. बडावाला कॅनवास. काय कॅनवास. तर मंडळी आपण इथं स्केल घेतलेली आणि आता आपण चाललो. आणि भाऊने गाडीला चावी ठेवली होती बरं का. इसी को पता. अरे भाई 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 अरे हा दे ना स्केल दे. भाऊ रांगोळी तर एकदम जागा काढली आहे तू रे. काय करतो दादा. महादेवांची मग अशी जबरदस्त रांगोळी काढली डायरेक्ट. महादेव उठून येईन आता आशीर्वाद द्यायला. तर मंडळी आपली रांगोळी बघा झालेली आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच कम्प्लीट करतोय. आता एंड करतोय या ब्लॉगचा. रात्री कालपासून ब्लॉग सुरू आहे माझा. हा पहिला ब्लॉग आहे माझा म्हणून सबस्क्राईब करून घ्या. लाईक बी करा कमेंट बी करा आपल्या भाऊला थोडासा. हा अरे हा रे भो फॉलो नाही हा सबस्क्राईब करा. आणि रांगोळी कशी झाली ती तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एकाच दिवशी 2 रांगोळ्या. नाही 3. आज रात्री बी रांगोळी. भांडण 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 भांडण. तुम्ही दोघे आर्टिस्ट आहे का? चला मग मंडळी आजचा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भाऊ चालला 2 तासापासून हॉस्पिटलमध्ये. असं घरी सांगतोय. चला मग हा ब्लॉग इथेच एंड करतो.
आणि या चॅनलला मस्तपैकी सपोर्ट करा बरं का. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.